MDH चणा मसाला। आता छोले असो किंवा चवळी, पांढरे चणे असो किंवा काळे चणे, सगळं काही कमाल बने। MDH प्रवासी निवारा कक्ष व नियंत्रण कक्षाच्या उद्घाटन प्रसंगी विधिमंडळातील आमचे सहकारी आणि मुंबई भारतीय जनता पक्षाचे नेते आदरणीय आशिषजी शेलार, ज्यांच्या माध्यमातून ह्या बस डेपोचं अतिशय सुंदर आणि मनमोहक असं डिझाईन तयार करून लोकार्पण आज होणार आहे, ते आमदार प्रवीणजी दरेकर, प्रवासी निवारा कक्षाच्या ह्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित असलेले माजी खासदार आणि आमचे नेते आदरणीय गोपालजी शेट्टी, आमदार मनीषाताई चौधरी, प्रकाशजी दरेकर, गणेश खनकर, आमचे युवा सेनेचे नेते आणि माझे बालमित्र प्रकाश सुर्वे यांचे चिरंजीव राज सुर्वे, नुकताच शिवसेनेचा धनुष्यबाण हाती घेतलेले माझे जुने सहकारी संजय घाडीजी, रमेश गायकवाडजी, श्रीमती यामिनी जोशी, सागर परसुले, मंचावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर, एवढ्या मोठ्या संख्येनं संध्याकाळपासून उपस्थित असलेले ह्या परिसरातील सर्व प्रवासी, त्याचबरोबर नागरिक बंधूंनो आणि भगिनींनो, सर्वप्रथम मी प्रकाश आणि प्रवीण दरेकरांच्या मनापासून अभिनंदन करतो की एका कंडक्टरचा मुलगा असल्याचा अभिमान ज्या पद्धतीनं वेळोवेळी आपण सर्वसामान्य जनतेच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवला, नाहीतर कुणाला थोडंसं असं वाटतं की नाही कंडक्टरचा मुलगा किंवा ड्रायव्हरचा मुलगा, तेही एस टी महामंडळाचं असं जर बोललं तर लोक सर्वसामान्य जनतेमध्ये आपल्याविषयी गैरसमज निर्माण होतील। परंतु अभिमानाला सांगणारे फार कमी लोक आहेत की माझा बाप ड्रायव्हर होता, माझा बाप कंडक्टर होता आणि मी अशा कंडक्टर आणि ड्रायव्हरचा पोरगा आहे, हे सांगणारी मंडळी ह्या मंचावर आज उपस्थित आहे। म्हणजे सर्वसामान्य गोरगरिबांचा कैवारी अशाच ह्या जाणीवतेनं माणूस निर्माण होतो, हे प्रवीण दरेकरांच्या माध्यमातून महाराष्ट्राला दाखवून दिलेलं आहे। तसं प्रवीण दरेकर आणि आम्ही तसे बालमित्र आहोत। म्हणजे विद्यार्थी संघटनेचं काम करत असताना त्यावेळेस ते भारतीय विद्यार्थी सेनेचं काम करायचे, मी NSY या काँग्रेस प्रणित विद्यार्थी संघटनेचं काम करत होतो आणि मुंबईच्या ज्या URच्या किंवा GSच्या इलेक्शन असायचे त्या माध्यमातून, कॉलेज इलेक्शनच्या माध्यमातून आमची त्यावेळेस लढाई व्हायची। आशिषजी शेलार पण त्यावेळेस कार्यरत होते। म्हणजे आम्ही तळागाळातून आलेले कार्यकर्ते आहोत, 40 वर्षापासून या सर्वसामान्य जनतेमध्ये मिसळून काम करतो, म्हणून आज आम्ही या ठिकाणी मंत्री म्हणून कार्यरत आहोत। प्रवीण दरेकर या ठिकाणी गटनेते भारतीय जनता पक्षाचे म्हणून आहेत, गोपाल शेट्टी तर आपल्या सगळ्यांचे आवडचे नेतेच आहेत, मनीषाताईचा तर काय प्रश्नच येत नाही, अतिशय चांगलं काम करणारी रणरागिणी म्हणून ती ह्या आपल्या सगळ्या परिसरामध्ये परिचित आहे। आणि प्रामुख्यानं माझा मतदारसंघ, मगाशी मनीषाताई मला पाहुणे म्हणाले, मी त्यांना सांगितलं का हो मला घरातल्या माणसाला पाहुणा का म्हणता तुम्ही? याचं कारण असं आहे की नागोठणे विधानसभा मतदारसंघ जो लागू होतो, म्हणजे नागोठणे विधानसभा मतदारसंघाचा शेवट आणि प्रताप सरनाईकच्या विधानसभा मतदारसंघाची सुरुवात ही दहिसर चेक नाक्यावरून होते। दहिसर चेक नाक्यापासून आमच्या चौधरीताईंचा मतदारसंघ संपतो आणि माझा मतदारसंघ त्या ठिकाणी चालू होतो। म्हणजे ह्या दोन्हीच्या मतदारसंघ, माझ्या मतदारसंघापासून म्हणजे मीरा भाईंदरपासून माझी सुरुवात होते आणि तुमचा शेवट होतो। आणि जवळजवळ 2 ते 2.5 हजार कोटी रुपयाचा रस्ता जो दहिसर आणि भाईंदरचा आहे, तो सुद्धा आपण अतिशय लवकरात लवकर त्याचं काम चालू करतोय, ठेकेदाराला वर्क ऑर्डर दिली। त्यामुळे मीरा भाईंदर आणि तुमचा नागोठणे विधानसभा मतदारसंघ किंवा दहिसर विधानसभा मतदारसंघ काय वेगळा होणार नाही। आणि मगाशीच मला प्रकाश दरेकरांनी सांगितलं, राज सुर्वे नेहमीच येत असतो, अतिशय चेक नाक्यावर स्वर्गीय इंदिराबाई बाबूराव सरनाईक हॉस्पिटल आहे, त्या हॉस्पिटलचा जो फायदा आहे, कारण 5 लाखापर्यंतचा ते इलाज मोफत आहे, तो फायदा माझ्या मतदारसंघातले 20 ते 25% लोक घेतात, परंतु नागोठणे विधानसभा मतदारसंघातले आणि दहिसरमधले जवळजवळ 75% लोक त्याचा फायदा घेत असतात, त्याचा मला अभिमान आहे। आणि अशा पद्धतीने अतिशय चांगली कामं आम्ही शिवसेना भारतीय जनता पार्टीच्या ह्या महायुतीच्या माध्यमातून पूर्ण
राज्यामध्ये करतोय आदरणीय देवेंद्रजी फडणवीस, आदरणीय एकनाथजी शिंदे आणि आदरणीय अजितदादा पवार यांचं काम म्हटल्यानंतर सर्वसामान्य जनतेचं काम असं समजून हे तिघेही काम करत असतात. 18-18, 20-20 तास काम करणारे हे तिन्ही नेते आहेत आणि त्यांचे सहकारी म्हणून आम्ही त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करतोय. मग अशी आदरणीय प्रवीण दरेकरांनी मागणी केली, आदरणीय आमच्या चौधरी ताईंनी मागणी केली. मी याच ठिकाणी आता जाहीर करून टाकतो, तुम्ही काही काळजी करू नका. पुढल्या 3 महिन्यामध्ये नॅन्सी बस डेपोचं आणि त्याचबरोबर तुमचा बस डेपो जो सुकरवाडी बस डेपो 3 महिन्यामध्ये निविदा काढेल आणि परत नारळ फोडायला मला तुम्ही बोलवाल ही अपेक्षा बाळगतो. आणि आशिषजींना पण बोलवा 3 महिने. आणि प्रताप सरनाईक जे बोलतो ते करतो, फक्त आश्वासन देत नाही, हा पण इतिहास आहे. 4 महिने लोकांना असं वाटलेलं अरे नवीन मंत्री झाले काय काम करणार, परंतु 4 महिन्यामध्ये ज्या पद्धतीने एसटीला आपण पुढे नेण्याचा प्रयत्न करतोय, सर्वसामान्य माझे 1 लाख एसटी कामगारांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करतोय. एसटी कामगार पण या ठिकाणी बसलेले, त्यांना पण खुशखबर देतो. 3 जून रोजी एसटी कामगारांच्या संघटनांची आपण बैठक लावली आहे आणि त्या बैठकीमध्ये एसटी कामगारांच्या हिताचे आपण निर्णय घेणार आहोत आणि ती खुशखबरी तुम्हाला या महायुती सरकारच्या माध्यमातून देणार आहोत. एसटी कामगार हा आमचा कणा आहे आणि सर्वसामान्य एसटी कामगार, पूर्वी प्रवीण दरेकरांनी सांगितली वस्तुस्थिती, आम्हालाही अभिमान वाटायचा. अरे एसटी कामगार म्हणजे एसटी कंडक्टर जो आहे तो कंडक्टर आम्ही सुद्धा व्हावं, असं जसं प्रवीण दरेकरांना वाटत होतं, सर्वसामान्य लोकांना सुद्धा ग्रामीण भागातल्या अजूनही तसं वाटतं. आजही एसटी कामगार त्या ठिकाणी कंडक्टर किंवा ड्रायव्हर गेला तर त्याला हार फूल पुष्पगुच्छ वगैरे देण्यात येतो, त्याचा सन्मान करण्यात येतो. एवढं प्रेम आपले महाराष्ट्रातली लोक ह्या एसटी कामगारांवर करत असतात आणि त्यामुळे त्यांना विश्वासात घेऊन 1 लाख विश्वासात घेतलेल्या या कामगारांना घेऊन मी राज्यातल्या 65 लाख प्रवाशांना सुविधा देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणार. आणि हे जे या ठिकाणचं बस पोर्ट आहे ते बस पोर्ट अतिशय अद्ययावत आपण निर्माण करू. कारण आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी जेव्हा गुजरात राज्याचे मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांनी त्या ठिकाणी ज्या पद्धतीने बस पोर्ट निर्माण केले ते मी स्वतः जाऊन बघितलेलं. तशाच पद्धतीचं अतिशय चांगले बस पोर्ट आपण ह्या दोन्ही मनीषाताईंच्या आणि प्रवीण भाऊंच्या आणि आदरणीय प्रकाश सुर्वेंच्या मतदारसंघात या ठिकाणी करू अशी ग्वाही मी देतो. जास्त वेळ घेत नाही कारण 10 वाजलेले आहेत आणि आशिष जींना सुद्धा या ठिकाणी भाषण करायचं आहे. तुम्ही मला आमंत्रित केलं, एवढ्या प्रेमानं माझा सन्मान केला, सत्कार केला, त्याबद्दल प्रवीण दरेकरजी तुमचं मनापासून आभार व्यक्त करतो. जर भविष्यामध्ये अजूनही प्रताप सरनाईकच्या माध्यमातून ह्या परिसरातल्या विकासासाठी काही जर निधी उपलब्ध करून तुम्हाला हवा असेल किंवा अजूनही काही गोष्टी जर हव्या असेल तर निश्चितपणे प्रताप सरनाईक आपल्या पाठीमागे ठामपणे उभं राहील असं आवर्जून या ठिकाणी सांगतो. तुम्हाला शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, भारत माता की, भारत माता की. वाह, काय आता मिळाली का चव? होय तर आता मिळाली खरी चव. MDH चंकी चाट मसाला, जीवनाला खऱ्या चवीचे रंग. असली मसाले सच MDH